साधू संत तुम्हाला सांगणार आहोत, ही व्यावहारिक तरतूद जशी करता तशी तुम्हाला पुढचा जन्म पण परत मिळणार आहे. त्यासाठी आध्यात्मिक तरतूद पण करा, कारण पुढचा जन्म सुद्धा मनुष्य जन्म मिळायला हवा असेल आणि चांगल्या कुळात जन्माला यायला पाहिजे असेल, दुःख कमी हवी असतील तर इथे सुद्धा तरतूद चांगली करा. म्हणून सकाळपासून झोपेपर्यंत जितकं चांगलं वागता येईल संसार करा ना, बायको मुलांवर प्रेम करा ना, घरदार चांगलं सांभाळा. पण ते सांभाळत असताना मी कुणाला फसवणार नाही हे प्रिन्सिपल पाळा. मी कुणाला कधी लुबाडणार नाही, कुणाचं हरामाचं घेणार नाही, मी कुणाला माझ्या शब्दानं दुखवणार नाही, कुणाची निंदा करणार नाही. एवढाच चेक दररोज तुमच्या अकाउंटमध्ये भरा. काय कठीण आहे का बघा? नाही पण स्वामी मला तो जमिनीचा व्यवहार आहे, तो मला फसवलंच पाहिजे. त्याला तू फसवलंस ना, तुला फसवणार दुसरा आहे, लक्षात ठेव. आपण बघा समोरच्या माणसाचा खड्डा खोदतो, अगोदर उतरून आपल्याला बघावं लागतं ना किती फूट लांबीचा झालाय तो. तेव्हा दुसऱ्याच्या वाईटाचा विचारच करू नका. सगळं लक्षात राहिलं नाही तर एवढं वाक्य लक्षात ठेवलंत ना, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, भरपूर झालं. मग तुमचा सहाय्यकरी भगवंत आहे.